शासकीय नोकरी मिळवणं आणि त्यातही प्रशासकीय विभागात एक स्थिर करिअर घडवणं हे अनेकांचं स्वप्न असतं, बरोबर ना? तर आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण अशाच एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. कर्मचारी चयन आयोग म्हणजेच एसएससीची आगामी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2026ची अधिकृत अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे. चला तर मग यात नेमकं काय दडले ते पाहूया. सर्वात रंजक आणि लक्षवेधी आकडा आहे 731. हा नुसता आकडा नाहीये बरं का. 2026च्या या भरती प्रक्रियेतील ही अंदाजित रिक्त पदं आहेत. सुरुवातीलाच एवढी मोठी संख्या उपलब्ध असणं म्हणजे खरोखरच एक मोठी सुवर्णसंधी आहे. सुरुवात करूया या नोकरीच्या सर्वसाधारण आढावापासून. नेमकं हे पद आहे तरी काय? स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही अधिकृत सूचना पाहिल्यास लक्षात येतंय की ही भरती भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये देशभरात केली जाणार आहे. यामध्ये ग्रेड सी हे ग्रुप बी पद आहे आणि ग्रेड डी हे ग्रुप सी पद आहे. याचाच अर्थ उत्तम पगार, चांगले भत्ते आणि सरकारी नोकरीची 100% शाश्वती. इथे हे सगळंच मिळतंय. आता वळू या प्रत्यक्ष कामाकडे. म्हणजेच या पदासाठी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या आणि कौशल्य आवश्यक आहेत? या 2 ग्रेड्समध्ये मुख्य फरक आहे तो डिक्टेशनच्या वेगाचा. या कौशल्य चाचणीत 10 मिनिटांचं श्रुतलेखन म्हणजेच डिक्टेशन दिलं जातं. ग्रेड सी साठी प्रति मिनिट 100 शब्दांचा वेग गाठायचा आहे आणि ग्रेड डी साठी हाच वेग प्रति मिनिट 80 शब्द इतका असणं बंधनकारक आहे. हा वेग अचूकपणे राखणं हाच या परीक्षेचा खरा गेम चेंजर ठरतो. डिक्टेशन घेतल्यानंतर ते सगळं संगणकावर टाईप करून ट्रान्स्क्राईब करावं लागतं. भाषेनुसार आणि ग्रेडनुसार त्यासाठी ठराविक वेळ मिळतो. उदाहरणार्थ ग्रेड डी इंग्रजीसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे. इथे एक अतिशय महत्त्वाची अट आहे. उमेदवारांनी सुरुवातीला हिंदी किंवा इंग्रजीपैकी कोणताही पर्याय निवडला असला तरी नियुक्तीनंतर त्यांना दुसरी भाषाही शिकावीच लागते. त्याशिवाय प्रोबेशन पिरियड पूर्ण मानला जात नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी कोण पात्र आहे, वयाची अट काय आहे ते पाहूया. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं तर मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयाचा विचार केला तर ग्रेड सी पदांसाठी 18 ते 30 वर्षे आणि ग्रेड डी साठी 18 ते 27 वर्षे अशी अट आहे. हे वय 1 ऑगस्ट 2026 नुसार ग्राह्य धरलं जाईल. पण काळजी करू नका, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची वयोमर्यादेत सवलत शासनाच्या नियमानुसार नक्कीच मिळते. आता सर्वात क्रिटिकल भाग, महत्त्वाच्या तारखा आणि डेडलाईन्स या अजिबात मिस करून चालणार नाहीत. हे वेळापत्रक अगदी डोक्यात फेट बसवून घ्या. 24 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि 15 मे ही अर्ज करण्याची एकदम शेवटची मुदत आहे. फी भरण्यासाठी 1 दिवस जास्त म्हणजे 16 मे पर्यंत वेळ आहे. अर्जात काही गडबड झालीच तर दुरुस्तीसाठी 20 आणि 21 मेला करेक्शन विंडो ओपन होईल. आणि आपली खरी लढत म्हणजेच संगणकावर आधारित मुख्य परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट 2026च्या दरम्यान असेल. मग विचार कसला करताय? अर्ज कसा करायचा हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सरळ सोपी आहे. पहिल्यांदा कमिशनच्या पोर्टलवर वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच OTR पूर्ण करा. एक लक्षात असू द्या, OTR मधील माहिती नंतर बदलता येत नाही, त्यामुळे ती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर ssc.gov.in या वेबसाईटवरून प्रत्यक्ष अर्ज भरा. तिसऱ्या टप्प्यात UPI किंवा कार्डने ऑनलाईन फी भरा आणि फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यावर भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट नक्की काढून ठेवा. या अधिसूचनेत एक अतिशय कमाल आणि प्रगतिशील बाब लपलेली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये लिंगभाव संतुलन राखण्यासाठी महिला उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने अर्ज करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जात आहे. प्रशासकीय सेवेत महिलांचा वाढता सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे. यावरूनच या क्षेत्राचं सुरक्षित आणि सर्वसमावेशक स्वरूप स्पष्ट होतं. जाता जाता एक शेवटची आणि महत्त्वाची आठवण, 15 मे ही डेडलाईन कोणत्याही परिस्थितीत विसरू नका. शेवटच्या क्षणाची धांदल टाळण्यासाठी वेळेत अर्ज पूर्ण करा. अशाच नवनवीन सरकारी नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी आणि अचूक माहितीसाठी जॉब महागुरू या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. संधी तर दारात उभी आहे, पण तिला सामोरं जाण्यासाठी आवश्यक तो सराव आणि वेग आपल्याकडे आहे का? आजच तयारीला लागा.